आज आपण बिस्किटांपासून असा मस्त केक बनवणार आहोत। त्याच्यासाठी पार्लेजी ओरिओची बिस्किटं घेतली आहेत, इनोची पुडी घेतलेली आहे। आता बिस्किटांचा छान असा चुरा करून घ्यायचा, थोडा हाताने करायचा आहे, मग मिक्सरला लावून घ्यायचं आहे। तर आपण कुकरमध्येच केक बनवणार आहोत। तर केक मी गॅसवर ठेवून घेतला आहे, त्याच्यात जाड बारीक मीठ किंवा तुमच्याकडे जाळी असेल तर ती पण तुम्ही ठेवू शकता। तर जे क्रीम आहे ते काढून घ्यायचं आहे, ते फ्रीजमध्ये ठेवायचे। आपल्याला काहीतरी डेकोरेट करता येईल, नाव लिहिता येईल किंवा स्माईलचे चित्र। आता छान असं आपण मिक्सरमधून करून घेतले। साखर कमी जास्त तुम्ही करू शकतात, आपल्या मुलांच्या आवडीनुसार गोड कमी जास्त करू शकता तुम्ही। आता जे बेटर आहे आपलं केकचे, ते जास्त पातळ करायचं नाही, थोडं घट्टसर ठेवायचं, म्हणजे आपला केक पटकन तयार होतो। आणि केकचं भांडं नसेल तर तुम्ही ॲल्युमिनियमची पातेली घेऊ शकता, त्याच्यात तुम्ही बटर पेपर किंवा तूप लावून घ्यायचं, कारण की आपला केक मग चिपकत नसतो। आता आपलं बेटर मस्त छान फेटून झालं होतं, त्याच्यामध्ये आपण इनोची पुडी टाकून घ्यायची। इनोची पुडी टाकल्यानंतर हळूहळू आपल्याला एका साईडनेच आपल्याला फिरायचं आणि थोडं ठोके द्यायचे। म्हणजे कुकर होतं, कुकरमध्ये मीठ टाकलेलं होतं, बघू शकता। आता मीठ पण गरम झालेलं होतं, तर त्याच्यात पातेली ठेवून घ्यायची आणि अर्धा तास आपल्याला 30 मिनटं लागणार आहे केक बनवण्यासाठी। तर बघा आपला केक मस्त झालेला आहे, सुरीला चिपकलं नाही आपलं जे बेटर होतं ते। आणि बघू शकता खूप छान असा स्पॉन्जी आपला नरम मार्केटसारखा केक तयार झालेला आहे, बघू शकता। आणि जे क्रीम होतं त्याचं नाव लिहून घेतलेलं आहे।